नमस्कार मैत्रिणींनो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि हवेतला तो गोडवा म्हणजे सण आलाय मकर संक्रांतीचा. संक्रांत म्हटली की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते तिळगुळाचे लाडू. थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळ शरीरासाठी अत्यंत उष्ण आणि पौष्टिक असतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आपण नात्यातला गोडवा जपतो. पण हे लाडू परफेक्ट वळले जावे यासाठी काही खास ट्रिक्स लागतात. तर हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात कसे करायचे याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, आता तिळगुळचे लाडू करण्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. तर हे त्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. हे तीळ भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून सालं काढून घेतलेले. आणि हे डेसिकेटेड कोकोनट, जर तुम्ही घरातलं खोबरं जरी किसून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पाव किलो खोबरं आहे आणि ते सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा चालेल. हे पाव किलो खोबरं आहे आणि ते सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे साजूक तूप घेतलेलं आहे. मी 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप आपल्याला त्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर मी हा गुळ घेतलेला आहे. हा चिक्कीचा गुळ आहे. हा चिक्कीचा गुळ मी 1 किलो घेतलेला आहे. आता तीळ, शेंगदाणे आणि खोबरं हे मी तुम्हाला कसं भाजलं हे झटपट दाखवणार आहे. हे बघा, सगळ्यात आधी आपण हे तीळ आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे. मी कढईमध्ये तीळ घेते आणि हे चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. त्याचा साधारण गोल्डन कलर असं येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर भाजूया आणि तेल गरम झाले की मग आपल्याला गॅस बारीक करायचा. हे बघा, आता आपले हे तीळ चांगले खरपूस असे भाजून झालेले. बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. हलकस असं गोल्डन कलर त्याला आलेला आहे. इतपत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. आता मी हे काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपण खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आहे. जर तुम्ही घरातलं खोबरं सुद्धा जर तुम्ही बारीक करून घेतलं ते सुद्धा चालेल. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय. कढई आपली गरमच आहे, त्यामुळे आता मी गॅस बारीक ठेवलाय. खोबरं पटापट करपत म्हणून मी गॅस बारीकच ठेवलेला आहे. हे बघा, आता आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. मस्त त्याला हलकासा असा गोल्डन कलर आलेला आहे. इथपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. आता मी ते काढून घेते. आता हे बघा, हे शेंगदाणे सुद्धा मी अगोदरच हे भाजून सोलून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे मी मिक्सरवरती भरड असे वाटून घेणार आहे, म्हणजे जाडसर असे वाटून घेणार आहे. हे बघा, मी आता एक परात घेतली आहे. त्या परातीमध्ये मी भाजलेले तीळ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि शेंगदाणे जे आपण भरड वाटून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गुळाचा पाक तयार होईल त्यावेळेस आपली घाई होणार नाही. म्हणून आधी हे सगळं हे तयारी करून घ्यायची. आता हे सगळं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. तर बघा, मी गॅसवर ही मोठी कढई ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण मिश्रण तयार करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी तूप घालून घ्यायचं. तर तुपामुळे काय होतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. त्याच्याने तूप का घालायचं. तर तूप सगळीकडे आधी व्यवस्थित कढईला लावून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा. तर गुळाचा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित पाक करून घ्यायचा. तर गुळ तयार झाला हे. आता पाक तयार झाला हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे.
तर गूळ पूर्ण विरघळू द्यायचा आहे. हे बघा, गूळ विरघळून झालेला आहे. आता याला आपण एक 3 ते 4 मिनिट असंच आपण ढवळून घेणार आहे. हे बघा, आता त्याला थोडा वरती फेस यायला लागलेला आहे. आता आपण थोड्या वेळाने आपण पाक चेक करणार आहोत. हे बघा, मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे काही थेंब घालून बघायचे. हे बघा, ते पसरत आहेत आणि ते हाताला मऊ सुद्धा लागतात, म्हणजे अजूनही आपला पाक तयार झालेला नाहीये. जर तुम्ही ह्या स्टेजला जर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं मिश्रण घातलं आणि लाडू केले तर ते दाताला चिकटते. मग आपल्याला अजून पाक तयार करून घ्यावा लागेल. तर आपण अजून एक 2-3 मिनिटं असंच ढवळत राहूया. हे बघा, मी पुन्हा एकदा पाक चेक करते. हे बघा, अजूनही ते हाताला मऊच लागतंय, म्हणजे अजूनही आपला पाक तयार झालेला नाहीये. पुन्हा आपल्याला 2-3 मिनिटं सेम प्रोसेस करायची आहे. पाक तयार करताना खूप काळजीपूर्वक तो तयार करावा लागतो, म्हणजे आपले लाडू चांगले होतात. पुन्हा मी एकदा चेक करते. आता बघा, मगाच्या पेक्षा थोडा घट्ट झालाय, पण अजून तो व्हायला पाहिजे. गोळी झालेली आहे पण ती मऊ आहे, तर अजून थोडंच आपण त्याला थोडा पाक शिजवून घेऊया. हे बघा, आता गुळाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. असा कलर यायला हवा, मग ते लाडू चांगले होतात. हे बघा, आपला पाक आता कलर चेंज झालेला आहे, डार्क झालेला आहे, अगदी ट्रान्सल्युसंट असं झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये घालून बघायचं. हे बघा, जागच्या जागी पाक थांबलेला आहे, त्याची गोळी तयार झालेली आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे. आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. हे मिश्रण घालता घालता व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. आता हे पुढचं जे प्रोसेस आहे ही पटापट करायची. पटापट ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच लाडू करायला घ्यायचे. हे बघा, आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गरम गरम लगेच लाडू वळायला बसायचं. थोडं एक अर्धा मिनिट मी व्यवस्थित ते अजून ढवळून घेणार आहे. हे बघा, आता हे मिश्रण आपलं तयार झालंय. आता मी लगेच लाडू करायला घेते. बघा, आता हे मिश्रण तयार आहे. हे लाडू आपल्याला एकदम गरम गरम वळायला घ्यायचेत, म्हणजे शेवटचं मिश्रण गार व्हायच्या आत आपले लाडू करून व्हायला पाहिजेत. ज्या आकाराचे तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवेत तसे करून घ्यायचे. हे बघा, लाडू करताना जास्त दाबायचे नाहीत. असे आपले लाडू तयार आहे. मी सगळे असे भराभर लाडू करून घेते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी तूप का घातलं. मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. तूप घातल्यामुळे तुम्ही बघू शकता मी हाताला काही लावलेलं नाहीये, तरी सुद्धा मला हाताला ते मिश्रण चिकटत नाहीये आणि लाडू व्यवस्थित वळून होतात. आणि तुपामुळे लाडू खुसखुशीत सुद्धा होतो, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये तूप घालायचं. हे बघा, पटापट लाडू तयार होतात. आता हे गरम गरम असतानाच पटापट लाडू करून घ्यायचे. आता मी सगळे लाडू करून घेते. हे बघा, आपले हे मस्त चवीचे अगदी कुडूम कुडूम खाता येणारे तिळगुळाचे लाडू तयार आहेत. माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.